संदर्भात एक रॅली काढण्यात येणार आहे। लोकशाही टिकवण्यासाठी हा प्रयत्न आहे। एकीकडे वन नेशन वन इलेक्शन केलं जात आहे, पण महाराष्ट्रात मतदान प्रक्रियेमध्ये झालेला गोंधळ आहे आणि असंच सुरू राहिलं तर ना वन नेशन राहील ना वन इलेक्शन राहील। या विरोधात उभं राहिलं पाहिजे। तसेच ईव्हीएम विरोधात आंदोलन उभं केलं पाहिजे आणि लोकसभा त्यात महत्त्वाचा आहे, तो घेऊन ईव्हीएम केलं पाहिजे। अशा पद्धतीचं पाऊल टाकलं पाहिजे। ईव्हीएमचा विरोध 2014 पासून करत होतो, तो विरोध आज नाही तर मी जेव्हा जिंकत होतो तेव्हापासून करत आहे। छोटा राज्य देऊन मोठा राज्य घेऊन प्रसार होतात। आज सत्य समोर येत आहे तेव्हा कोणी ऐकत नव्हतं। 17A फॉर्म आज भरला तर लगेच लक्षात येईल व्हिडिओग्राफी का देत नाहीत। आम्ही व्यवस्थेला प्रश्न विचारणारी माणसं आहोत, आम्ही विचारतच राहू। आव्हाड साहेब, खरं तर ईव्हीएम संदर्भातला उद्या रॅली तुमची पाहायला मिळणार आहे इंडिया आघाडीची, त्याचबरोबर बैठक देखील इंडिया आघाडीची। नाही, ईव्हीएम संबंधीचा एक मोर्चा आणि एक लोकसंमेलन आयोजित केलं आहे नागपूरमध्ये आणि हे लोकशाही टिकवण्यासाठी आहे। या देशातली लोकशाहीच धोक्यात येते आहे। एकीकडे वन नेशन वन इलेक्शन येतं आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मतदान प्रक्रियेमध्ये सावळा गोंधळ झाला, हा सावळा गोंधळ असाच पुढे ठेवला आणि वन नेशन वन इलेक्शनवर आपण आलो तर नेशन राहील ना इलेक्शन राहील। म्हणजे भारताचं 47 साली मिळालेलं स्वातंत्र्य हे हिटलरच्या हुकुमशाहीमध्ये कधी बदलेले हे देशातल्या लोकांनाच समजणार नाही। त्यामुळे याच्याविरुद्ध आत्तापासूनच उभं राहिलं पाहिजे। आणि जसं भारत छोडो आंदोलन ह्या महाराष्ट्राच्या भूमीमधनंच सुरू झालं आणि अखेरीस ब्रिटिशांना भारत छोडावं लागलं, तसंच एक प्रकारचं आंदोलन उभं केलं पाहिजे आणि लोकसहभाग त्याच्यातला महत्त्वाचा आहे। तो लोकसहभाग घेऊन ईव्हीएम ह्या देशातनं गेलं पाहिजे, अशा प्रकारची पावलं टाकली पाहिजे। हे मी बोलत असताना मला स्पष्टपणाने सांगितलं पाहिजे की मी ईव्हीएमचा विरोध 2014 सालापासून करतो। म्हणजे मी आज विरोधाला नाही उतरलो। मी जेव्हा जिंकत होतो तेव्हा पण सांगत होतो की ईव्हीएमचा विरोध करा। हा छोटा ससा देतात आणि मोठा वाघ मारतात। एखादं छोटं राज्य हातात देतात आणि बघा जिंकलात की नाही, मग आता बोलायचं नाही, मोठं राज्य घेऊन पसार होतात। तेव्हा आमचं ऐकायला कोण तयार नव्हतं। सत्य समोर येतं आहे। मी साधा सांगतो, 17A नंबरचा फॉर्म आहे, तो तुम्ही 45 दिवसानंतर असं सांगता। आमचं म्हणणं उद्या द्या ना 17A फॉर्म। 17A फॉर्म जर व्यवस्थित मोजणी केली तर मोजणी खरी का खोटी एका मिनिटात समजेल। महाराष्ट्रामध्ये तुम्ही तुमचं व्हिडिओग्राफी झालेलं का देत नाही आहे? हरियाणाच्या कोर्टाने सांगितलं की तुम्ही सादर करा म्हणून। 17A फॉर्म तुम्ही का देत नाही आहे? त्यामुळे खूप प्रश्न आहेत आणि आम्ही विचारणारे लोक आहोत। व्यवस्थेला प्रश्न विचारणारी माणसं आहोत। आम्ही विचारत राहणार। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।